द्या, माझं लेकरू माझ्या ताब्यात द्या. काही जिहादी आपल्या मुलींचं ब्रेन वॉश करून त्यांना टार्गेट करून आपल्या विरोधामध्ये आज उभं करत आहेत. या महाराष्ट्रामध्ये लव जिहाद प्रकरण वारंवार वाढतच चाललेले आहे. असंच प्रकरण आता समोर आलेले आहे. सिन्नरमध्ये लव जिहादाचं षड्यंत्र ह्यांचं असंच आहे. आज बांगलादेश मधला हाल हा महाराष्ट्रामध्ये व्हायचा नसेल तर हिंदू म्हणून एकत्रित या. हे जय श्रीराम, जय मा भवानी, जय शिवराय, जय भीम. मी शुभांगी शिंदे. बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये लव जिहाद प्रकरण वारंवार वाढतच चाललेले आहे. आपल्या हिंदू मुली आपल्या घरातून पळवून नेता ये जिहादी वृत्तीचे लोक. एक असंच प्रकरण आता समोर आलेले आहे. आरिफ पठाण ह्या जिहादी माणसाने 15 दिवस पूर्वी एक आमची भगिनी पळून नेलेली आहे. तिचं प्रेम प्रकरण 2 वर्षापासून होतं, म्हणजे 15 वर्षात असताना तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलेलं आहे आणि तिला पळून नेलेला आहे. पण 15 दिवस झाला अद्याप तिचा काही तपास नाही. पीडिताची आई आमच्या सोबत आहे. तुम्ही त्यांच्याच तोंडून तुम्ही त्यांची दुःखद घटना ऐका. नमस्कार, मी मोलमजुरी करून खाते. माझ्या पाठीवर कोण नाहीये. मी माझी मुलगी बहिणीच्या तिथं ते आरिफ पठाण म्हणून तिथं राहत होता भाड्याने. तर माझी मुलगी त्याने फसवून नेली. त्याच्या 2 भावांनी पण हिंदू मुली भरपूर नेले. त्या भावाकडे 15, 16 वर्षाच्या मुली सापडल्या. उद्या जर माझ्या मुलीचं कमी जास्त झालं तर त्याला जोखमदार कोण आहे? मी पोलीस स्टेशनला गेले तर मला उचकून देण्यात येतं. तुझं आली तीनदा तर मी तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करू. मी जर गेले आम्ही चौकशी करतो म्हणून असं बोलण्यात येतं आणि मला बारूंबार काढून देण्यात येतं. उद्या माझ्या मुलीला किंवा कमी जास्त झालं तर मी काय करू? माझी मुलगी माझ्या ताब्यात देण्यात द्यावं. मी सर्वांची विनंती करते. मी ताईंच्या पण पाया पडते. ताई, माझी मुलगी जशी गेली तशी मला आणून द्या. माझ्या मुलीच्या जीवाला उद्या कमी जास्त झालं तर मी कोणाचं बघू? माझ्या पाठीवर कोणाचा आधार नाही. मी फक्त एकटे. माझी मुलगी मोलमजुरी करून मी लहानची मोठी केली. मी माझी मुलगी सांभाळते. सकल हिंदू समाजाला हात जोडून विनंती आहे. काही जिहादी आपल्या मुलींचं ब्रेन वॉश करून त्यांना टार्गेट करून आपल्या विरोधामध्ये आज उभं करत आहेत. तर सकल हिंदू समाज त्यांच्या आमिषाला बळी न पडता, अफवांना बळी न पडता आपण हिंदुत्वाला जपा, हिंदू मुलींना जपा. लव जिहादाचं षड्यंत्र ह्यांचं असंच आहे. आज बांगलादेश मधला हाल हा महाराष्ट्रामध्ये व्हायचा नसेल तर हिंदू म्हणून एकत्रित या. हे आपल्याला गळ्याला गळा लावून हे पाठीमध्ये खंजर खुपसणारे आहेत. तर सकल हिंदू समाजाला कळकळीची विनंती आहे की ह्या महिलेला न्याय द्या. मला न्याय द्या. माझं लेकरू माझ्या ताब्यात द्या. सकल हिंदू समाज हा जातीवादीला कधीच बळी पडणार नाही. आणि ह्या लव जिहाद्यांचं जे षड्यंत्र आहे हे उघडपणे हे आज महाराष्ट्राच्या समोर आलेलं आहे. आणि ह्या महिलेला न्याय भेटावा. मुलगी हे फक्त 17 वर्षाची आहे. ह्या शुभांगीताईकडे आलेल्या आहेत, माझ्याकडे आलेल्या आहेत. या आज 3 ते 4 दिवसापासून अन्नाचा कण नाहीये. पोलीस प्रशासन त्यांना वारंवार खोटे आश्वासन देत आहे, हकलून लावत आहे. तर सकल हिंदू बांधव आणि भगिनी हात जोडून कळकळी